नांदगाव तालुक्यातील बोलठाण गावातील एका शेतकरी महिलेचा जमीन हक्कासाठीचा लढा चव्हाट्यावर आला आहे। पोलिसांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले, पण महिनाभर नंतरही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने त्या महिला आता स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी पुन्हा आमरण उपोषणास बसत आहेत। लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, या महिलेची कहाणी केवळ एका शेतजमिनीची नाही तर आश्वासन भंगाची आहे। 9 जुलै ते 12 जुलै 2025 या काळात त्या नांदगाव येथील जुने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या होत्या। त्याची मागणी एकच, मौजे बोलठाण गट नंबर 310, सर्वे नंबर 177, क्षेत्र 1 हेक्टर 15 आर या त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीची मोजणी करून हद्दीवरील खुणा कायम करणे। त्यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनचे PI श्री भदाने यांनी स्वतः हस्तक्षेप करून आश्वासन दिले होते। भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन तुमच्या जमिनीवर प्रत्यक्ष उभे राहून पूर्वीच्या हद्दीप्रमाणे खुणा रोवून देऊ, अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईही करू। पण या आश्वासनाचा परिणाम लक्ष्मीबाईंनी उपोषण मागे घेतले। मात्र नंतर त्यांनी पोलीस स्टेशनला भेट दिल्यावर त्यांना भूमी अभिलेख कार्यालयात नेण्यात आले। तिथे अधिकाऱ्यांनी केवळ उडवाउडवीचे उत्तरे दिले आणि थेट हकलून लावले। लक्ष्मीबाईंचा आरोप आहे की त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय कुणालाही वारंवार अर्ज करूनही प्रतिसाद मिळाला नाही। अगदी अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पत्रालाही दखल दिलेली गेली नाही। आश्वासन अपूर्ण, न्याय न मिळालेला आणि हक्कासाठीची झुंज अजून पेटलेली। 14 ऑगस्ट पासून स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी लक्ष्मीबाई गायकवाड, विभागीय महसूल आयुक्त नाशिक रोड कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत। आता प्रश्न असा, यावेळीही आश्वासन मिळणार की खरोखरच न्याय? आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। मी लक्ष्मीबाई गायकवाड, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। बोलठाण गावामध्ये गट नंबर 310, क्षेत्रफळ 1 हेक्टर 15 आर माझ्या नावे असून बाकीचे गुंडागिरी त्यांची ती जमीन रोडच असल्यामुळे माझ्या जमिनीत मुद्दाम येत्या, मला मारहाण करत्या, माझी मका काढून नेत्या, माझी कपाशी काढून नेत्या। मी कंप्लेंट करायला गेले तर वरून पोलीस लोक, पोलीस अधिकारी मला दमदाटी करत्या आणि सिटी सर्वेमध्ये सगळे रेकॉर्डप्रमाणे सगळे डॉक्युमेंट माझ्या सासऱ्याच्या नावी गट स्कीम चतुर्सीमा फाळणी आकार गाव नकाशा हा सगळा 310 गट नंबर रोडच असल्यामुळे भूमी अभिलेख लोकांनी सुद्धा माझ्या संग घोटाळा केलेला आहे। पैसे घेऊन आडे मॅडम व बाळकृष्ण अकोलेकर व आयरे यांनी पैसे घेऊन माझ्या शेताचे उलटी पालटी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। कारण की रोड टच जमीन त्यांना द्यायची आहे आणि त्याची जमीन ते म्हणत्या तर तुला देऊ आम्ही, नाही जर घेतली तर तुला जीवच मारून टाकू त्या शेतामध्ये। याच्या सहित माझ्यावर कमी जास्त 4-5 वेळा जीव घेणं हमला झालेला आहे। माझा अट्रॉसिटी गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल झालेला आहे आणि आयोगाने त्यांना सांगितलेलं आहे, आयोगाचा निकाल माझ्या बाजूला लागलेला आहे। आयोगाने सांगितलं की यांचे बॉन्ड रद्द करा असं पोलीस निरीक्षकांना सांगितलं असताना चौधरीला, तर बॉन्ड रद्द तर केलेच नाही, पण इतर दुसऱ्या लोकांचे 9-10 लोकांचे नावं टाकून आयोगाकडे पाठवून दिले आणि त्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधी कायदा गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हणून खोटी माहिती त्यांच्याकडे दिली आणि कुठलेही असे बॉन्ड रद्द केले नाही व कुठलेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाहीये। म्हणून ते आजपर्यंत ते मोकाट सुटलेले आहे आणि त्यांना शासनाचा कुठलाही जाब बसत नसल्यामुळे ते खूप राजकीय पक्षातले राजकारणी लोक आहे आणि मोठमोठाले आमदार खासदाराचा त्यांच्या पाठीमागं हात असल्यामुळे मी एक गरीब महिला आहे, मी मागासवर्गीय महिला असल्यामुळे माझी कोणीही बाजू घेत नाही। म्हणून आता अनिल भाऊ गांगुडे यांनी मला सपोर्ट केला आणि विनोद भोसले यांनीही मला सपोर्ट केला, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे। गुंड प्रवृत्तीचे लोक आपण म्हणले, गुंड प्रवृत्तीचे लोकांची नावं सांगता येईल का? नावं सांगा त्यांची। हो, गुंड प्रकृतीचे लोक विक्रम उत्तम जाधव, समाधान उत्तम जाधव, शोभा विक्रम जाधव, अर्चना समाधान जाधव, फिरोज मोहम्मद शाह, शाकिरा मोहम्मद शाह, शाहिद मकसूद अली, रशीद मकसूद अली, वाहिद मकसूद अली एवढेही लोकांनी मला जेव्हा बी मी शेतात जाते तर प्रत्येक जण एक खटी येत्या आणि कोणी काठ्या घेतं, कोणी कुऱ्हाडी घेतं। अशा ह्या धाकांना मी आले नाही पाहिजे त्या शेतामध्ये, म्हणून मला एक धाक उभं राहिलेला आहे। माझ्या जीवाला माझ्या जीव घेणं कधी माझ्या जीवाचं माझं कधी मर्डर होईल तर ते मर्डर तिडं नाही होता। मी शासनाच्या दारात मी माझा जीव दिलेला, माझ्या अन्यायाविरोधात
मी लढाई करते आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे. मला त्यांच्याकडून न्याय भेटत नाही म्हणून मी प्रशासनाच्या दारात येऊन बसलेली आणि त्यांनी मला मारून टाकल्यापेक्षा इकडं मी मेलेली 4 लोक मला पाहतील का ही बाई कोणत्या संदर्भात बसलेली होती. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरं करते. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.